नमस्कार. कधीतरी आपल्यासोबत असं होतं ना, की चवीच्या नादात आपण असे काही पदार्थ खातो जे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगले नसतात. आज आपण याच गंभीर विषयावर बोलणार आहोत. पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या स्वाद के नाम पर अखाद्य भक्षण या पुस्तकातील ज्ञानाच्या आधारे. चला तर मग समजून घेऊया की हा चवीचा मोह आपल्याला आपल्या आरोग्यापासून कसा आणि किती दूर घेऊन जातो. मानवजातीसमोरील अनेक संकटांपैकी एक म्हणजे आरोग्याचं संकट. विचार करायला लावणारं वाक्य आहे नाही का? म्हणजे बघा, बाहेरच्या धोक्यांपेक्षाही मोठं संकट आपण आपल्या आतच तयार करत आहोत. पण हे सगळं घडतं तरी कसं? ह्या संकटाचं मूळ कुठे बाहेर नाहीये, ते आहे आपल्या रोजच्या सवयींमध्ये आणि विशेषतः आपल्या जेवणाच्या ताटात. आपण नकळतपणे आरोग्यदायी अन्न आणि फक्त चविष्ट अन्न यातला फरकच विसरून गेलो आहोत. आणि इथेच आपण मूळ मुद्द्यावर येतो. ही समस्या फक्त चुकीचं अन्न खाण्याची नाहीये, तर ती आहे चवीच्या व्यसनाची. म्हणजे काय? तर ही एक अशी अवस्था आहे जिथे आपलं शरीर पोषणासाठी नाही, तर जीभ चवीसाठी ओरडत असते. आणि आपण अन्नाच्या नावाखाली आपल्याच शरीराला घातक ठरतील असे पदार्थ खात राहतो. चला तर मग आपल्या ताटात लपलेल्या या 3 मुख्य शत्रूंना ओळखूया. हे असे घटक आहेत जे आवश्यक असल्याचं आव आणतात, पण आतून आपलं शरीर पोखरत असतात. आपला पहिला शत्रू आहे मीठ. पण एक मिनिट, इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. आपण भाज्या आणि फळांमधून मिळणाऱ्या नैसर्गिक क्षारांबद्दल बोलत नाही आहोत. आपण बोलतोय त्या प्रक्रिया केलेल्या पांढऱ्या मिठाबद्दल, जे आपण फक्त आणि फक्त चवीसाठी जेवणात वरून टाकतो. आणि गंमत बघा, एका बाजूला आपल्याला असं वाटतं की मिठाशिवाय जेवणाला चवच नाही, पण दुसऱ्या बाजूला हेच अतिरिक्त मीठ आपल्या हृदय आणि किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर प्रचंड ताण टाकत असतं. म्हणजे ज्याला आपण चव म्हणतोय ते हळूहळू आपल्या शरीरासाठी एक प्रकारचं विष बनत चाललंय. आपलं शरीर खूप हुशार आहे. ते हे अतिरिक्त मीठ स्वीकारतच नाही, ते त्याला घाम, लघवी आणि कफ या मार्गांनी बाहेर टाकण्याचा सतत प्रयत्न करतं. पण जेव्हा शरीर हे करण्यात कमी पडतं, तेव्हा हेच मीठ इतर कोणत्याही व्यसनाप्रमाणे आपल्यासाठी जीवघेणं ठरू शकतं. आता वळूया आपल्या दुसऱ्या शत्रूकडे. तो म्हणजे गरम मसाला आणि इतर तिखट पदार्थ. जेवणाला एकदम झणझणीत बनवणारे हे मसाले आपल्या पचनसंस्थेवर काय परिणाम करतात याचा कधी विचार केला आहे का? याची प्रतिक्रिया जळता निखारा गिळण्यापेक्षा कमी भयंकर नसते. हे वाक्य मसाल्यांच्या नुकसानीची तीव्रता अगदी अचूकपणे दाखवतं. हे मसाले फक्त आपल्या जिभेलाच भाजत नाहीत, तर शरीराच्या आतही तशीच आग निर्माण करतात. हे मसाले आपल्या पचनसंस्थेच्या आतल्या नाजूक आवरणाला अक्षरशः जाळतात. त्यामुळे होतं काय की जे पाचक रस अन्नाला पचवायला मदत करतात त्या ग्रंथीच कडक होतात आणि मग आपली पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. आणि आपला तिसरा शत्रू आहे साखर. आता अनेकांना वाटेल, पण थांबा, शरीराला तर साखरेची गरज असतेच ना? हो, नक्कीच असते, पण ती आपल्याला फळे, धान्य आणि भाज्या यांसारख्या नैसर्गिक स्रोतांमधून पुरेशी मिळते. त्यामुळे आपण वरून जी पांढरी साखर टाकतो ती पूर्णपणे अनावश्यक असते. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. फळं आणि धान्यांमधली नैसर्गिक साखर शरीरासाठी अमृतासारखी आहे. याउलट आपण चवीसाठी जी पांढरी साखर वरून घालतो ना, ती त्या पदार्थाची नैसर्गिक चव आणि त्यातले पौष्टिक गुणधर्म दोन्ही नष्ट करून टाकते. चला आता याच्याही पुढच्या टप्प्याकडे जाऊया. समस्या फक्त आपण काय खातो यात नाहीये, तर आपण ते कसं बनवतो यात सुद्धा आहे. सोंधापण किंवा सोप्या भाषेत खमंगपणा. तळलेल्या भजीचा किंवा खरपूस भाजलेल्या भाकरीचा जो मोहक सुगंध आणि चव असते ना, त्यालाच सोंधापण म्हणतात. आपल्याला हे खूप आवडतं, पण हा खमंगपणा खरं तर अन्न जळत असल्याचं आणि त्यातील पोषक तत्वे नष्ट होत असल्याचं पहिलं लक्षण आहे. म्हणजे इथे संकट दुहेरी आहे. बघा, एकीकडे तळल्यामुळे किंवा जास्त भाजल्यामुळे अन्नातील पोषक तत्वे तर गेलीच, आणि दुसरीकडे त्या कृत्रिम खमंग चवीमुळे आपण गरजेपेक्षा कितीतरी जास्त खातो. आणि याचा शेवटचा परिणाम काय? तर अपचन आणि आजारपण. तर मग या सगळ्यावर उपाय काय? आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतोय, जिथे या सर्व समस्यांवर एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे. पाणी खाल्ले पाहिजे आणि भाकरी प्यायली पाहिजे. हे वाक्य पहिल्यांदा ऐकल्यावर थोडं विचित्र वाटेल, पण खरं सांगतो, यातच आरोग्याचं सगळ्यात मोठं रहस्य दडलेलं आहे. चला, याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. या कोड्याचं उत्तर अगदी सोपं आहे. पाणी खा म्हणजे पाणी
किंवा कोणताही द्रवपदार्थ गटागटा न पिता प्रत्येक घोट चवीने घ्या, जणू काही आपण जेवतोय. आणि भाकरी प्या म्हणजे कोणताही घास इतका चावून खा की तोंडातच त्याची लाळ मिसळून पातळ पेस्ट होईल आणि ती सहज पिता येईल. खरी गोष्ट ही आहे की आपली पचनक्रिया पोटात नाही तर तोंडातच सुरू होते. आपले दात अन्न बारीक करण्यासाठी आहेत. जर तोंडात अन्नाचं व्यवस्थित पचन झालं तर पोटाचं अर्ध्याहून जास्त काम तिथेच पूर्ण होतं. तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? निरोगी आयुष्याचा खरा मार्ग कोणता? आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, आणि तो आहे जिभेवरील विजय. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपण आपल्या जिभेचे गुलाम बनून राहणार की तिचे स्वामी? आरोग्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच इंद्रियांवर, विशेषतः जिभेवर नियंत्रण मिळवणं. ही कोणतीही जादू नाही, तर एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे. आणि हेच या संपूर्ण विवेचनाचं अंतिम सत्य आहे. आपल्याला निरोगी राहण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. उपाय आपल्या आतच आहे. ज्या क्षणी आपण आपल्या जिभेवर विजय मिळवू, त्या क्षणापासून आपण आयुष्यभर निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो.